इथे हे 3 हे डमी आहे, याचा काही संबंध नाही. ठीक आहे. हे विद्यार्थी संख्या काढण्यासाठी दिलेली सिरीज आहे, याला डमी सिरीज म्हणतात. मेन ऍक्च्युअल जी सिरीज आहे ही आहे आपली x आणि ही आहे आपली y. ठीक आहे. पहिली सिरीज आणि दुसरी सिरीज कशामध्ये संबंध विचारलाय? गणितातील गुण आणि विज्ञानातील गुण मध्ये. आता याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोल्युशन लिहायचं सगळ्यात पहिले तुम्हाला या 3 डबे असे दिलेले आहेत. नेहमी प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला हे 3 कॉलम दिलेले आहेत. हा स्टुडंटचा कॉलम आहे, इथे कोणते शब्द वेगवेगळे दिलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कंपल्सरी एकूण 7 कॉलम काढायचे. किती कॉलम काढायचे? 7 कॉलम काढायचे. हा चौथा, हा पाचवा आणि हा 6वा आणि 7वा असे 7 कॉलम काढल्यानंतर सगळ्यात पहिल्या 3 कॉलम मध्ये जे उदाहरणात आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे तो जशा तसा या 3 कॉलम मध्ये इथे लिहून घ्यायचा. पहिल्या 3 कॉलम मध्ये हे लिहून घ्यायचं. इतकं समजलं? इथे सगळ्यात पहिले काढायचा n काढताना फक्त तुम्हाला मोजणी करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण विद्यार्थी किती आहे? 10 आहे. त्याच्यानंतर इथे पास तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे मार्क्स इन मॅथ आणि इकडे दिलेली आहे मार्क्स इन सायन्स म्हणजे गणितातील गुण आणि विज्ञानातील गुण. आपण शिकणार रँक रिलेशन. मग सगळ्यात पहिले आपल्याला लावायला लागतो रँक म्हणजे R1. पहिल्या सिरीजचा रँक लावायचा आहे म्हणजे लावायचा R1. दुसऱ्या सिरीजचा रँक लावायचा आहे म्हणजे म्हणायचं आहे R2. दुसरी सिरीज ही पहिली सिरीज. आता याच्यामध्ये हे जे मार्क्स इन मॅथ आहे याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती पहा. 97 आहे. मोठी संख्या कोणती आहे? 97. याला द्यायचं 1. 97 पेक्षा लहान कोण आहे? 80. जी संख्या सगळ्यात मोठी असते त्याला नंबर 1 द्यायचा. जी त्याच्यापेक्षा खाली छोटी असेल त्याला नंबर 2 द्यायचा. नंबर 2 कोण? 80. याला नंबर 2 द्यायचा. 80 पेक्षा लहान कोण आहे? 71. याला नंबर 3 द्यायचा. 71 पेक्षा लहान कोण आहे? याला नंबर 4 द्यायचा. 69 पेक्षा लहान कोण आहे? 56. 56 ना याला 5 द्यायचा. 56 पेक्षा लहान कोण आहे? 52 इथे याला 52 इथे याला. आता 56 कोणत्या नंबर आला होता? 5 नंबर. 5 नंतर 52 याला 6 दिला असता आपण आणि याला 51 समजा इथे 51 असतं त्याला 7 दिला असता. पण 6व्या आणि 7व्या क्रमांक 5व्या नंतर कोणता? 6वा आणि 7वा क्रमांक काय आलाय? रिपीट शब्द आलेला आहे. म्हणजे रिपीट व्हॅल्यू आली आहे. अशा वेळेस काय करायचं? त्याला समान क्रम द्यायचा. 6व्या क्रमांकावर रिपीट आहे मग 6 करायचं प्लस 7व्या क्रमांकावर 52 रिपीट आहे मग 7 करायचं. किती वेळा रिपीट आहे? 2 वेळा. 3 वेळा असले तर प्लस 8 करायचं डिवाइडेड बाय 3 करायचं. ठीक आहे. ज्या क्रमांकावर तो येईल त्या क्रमांकानुसार ते करायचं. जसं 6 + 7 डिवाइडेड बाय 2. 6व्या क्रमांकावर रिपीट आला 52, 7व्या क्रमांकावर रिपीट आला डिवाइडेड बाय 2. 6 + 7 13 डिवाइडेड बाय 2. आन्सर इज 6.5. हा जो आला याला फक्त समान क्रम देईल. असं जर रिपीट शब्द येत असेल तर त्या दोन्ही व्हॅल्यूला समान क्रम द्यावा लागतो. तो यहाँ पे आएगा आपका 6.5. यहाँ पे आएगा आपका 6.5. 52 के बाद कौन छोटा है? 50. इसको कौन सा क्रम देंगे? 7 कैसा देंगे? ऑलरेडी उसमें इंक्लूड हो गया है 6 + 7. इसको लेंगे फिर 8. 7वां क्रमांक जर देखते हे झालाय ना इंक्लूड तेव्हा तो समान क्रम निघाला. मग याला त्याचा 8. त्याच्यानंतर 50 नंतर लहान कोण आहे? 49. याला कोणता देऊ? 9. 49 नंतर कोण आहे? 32. एकूण विद्यार्थी किती होते? 10 होते. तर क्रम सुद्धा किती लागला पाहिजे? 10 विद्यार्थी आहे बरोबर 10चाच क्रम लागला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी सिरीज याला सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 68. याला द्यायचं 1. त्याच्यानंतर 68 पेक्षा लहान कोण आहे? 65. याला नंबर 2 द्यायचा. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 59. याला 3 नंबर द्यायचा. 59. आता इथे तिसऱ्या क्रमांकावर 59 आणि चौथ्या क्रमांकावर 59 रिपीट आहे. म्हणून काय करायचं? 3 + 4 किती वेळा रिपीट आहे? 2 वेळा. म्हणून 2 भागीला 2 करायचं. 7 डिवाइडेड बाय 2. आन्सर इज 3.5. याला आपण 3.5 द्यायचं आणि याला सुद्धा 3.5 द्यायचं. 59 पेक्षा लहान कोण आहे? 44. कोणता क्रमांक देऊ?
5. 44 पेक्षा खाली कोण आहे? याला कोणता देऊ? 6. 42 पेक्षा लहान कोण आहे? 30. याला कोणता देऊ? 7. 32 पेक्षा लहान कोण आहे? 30. याला कोणता देऊ? 8. 30 पेक्षा लहान कोण आहे? 26. याला कोणता देऊ? 9. आणि 26 पेक्षा लहान कोण आहे? याला कोणता देऊ? 10. बरोबर आहे. 10 विद्यार्थी होते तर क्रमसूत्र दुसऱ्या स्टेपला किती लागला पाहिजे? 10. इथं समजलं का? त्यानंतर नंतरचा क्रम आहे डी. डी काढायचा आहे म्हणजे डेव्हिएशन काढायचं आहे. डेव्हिएशन कसं काढायचं असतो पहा. R1 मधून R2 मायनस करायचं. इथे मायनस करायचं. या R1 मधून हा R2 मायनस करायचा. 1 में से किती आहे? 2. 3 मधून 3.5 गेले मायनस 0.5. 2 में से 5 गए माइनस 3. 1 में से 2 गए माइनस 1. 6.5 में से 6 गए प्लस 0.5. 9 में से 9 गए 0. 6.5 में से 7 गए माइनस 0.5. 5 में से 1 गए प्लस 4. 4 में से 3.5 गए प्लस 0.5. 8 में से 10 गए माइनस 2. इतना समजलं? आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुमचं जे गणित आहे म्हणजे तुम्ही जो हा लावलेला रँक आहे हा लिहायचा नाही, फक्त ते ट्रिक लक्षात ठेवा. ते कोणी सांगत नाही, मी सांगतो. हा जो क्रम लावलेला आहे आणि हा जो क्रम लावलेला आहे हा तुमचा एकदम करेक्ट आहे, पुन्हा तपासण्याची गरज नाही. ते कसं करायचं लक्षात घ्या. हा जो समेशन डी आहे, हा जो डी आहे समेशन डी याची टोटल करताना उत्तर 0 आलं पाहिजे. हे लिहायचं नाही आहे, ट्रिक सांगून तुम्हाला हे लिहिलं जात नाही त्या. हे ट्रिक अशी याचं जे उत्तर आलं आहे हे 0 आलं पाहिजे. तेव्हा समजायचं की आपण लावलेला हा R1 आणि आपण लावलेला हा आपली लगाया हुआ R1 और R2 एकदम करेक्ट है, इससे आपको देखने की जरूरत नहीं है. तो वो कैसा करना देखिए. पहले प्लस की टोटल अलग करो फिर माइनस की टोटल अलग करो. 2 अडीच आणि 4 6.5 6.5 नहीं है 0.5 किती होतात प्लस ची टोटल 7 माइनस ची 7 येतात का 5 0.5 3 3.5 4.5 5 आणि हे 2 7 माइनस ची 7 येते. याचं करायचं माइनस 7 पण 7 गेले 0. उत्तर आलं 0. जर याचं उत्तर 0 येत असेल तर समजायचं आपण लावलेला हा जो क्रम आहे हा एकदम कसा आहे करेक्ट आहे, पुन्हा तुम्हाला तपासण्याची गरज नाही की माझा क्रम बरोबर लागला आहे की नाही. ठीक आहे. याचं उत्तर जर 0 आलं समजायचं आपलं उत्तर आपलं हे कसं आहे क्रम लागलेला एकदम करेक्ट. पण हे इथे लिहायचं नाही हा, तो ठीक आहे. त्याच्यामुळे या d चा d स्क्वेअर करायचा. 2 चा वर्ग 0.5 चा वर्ग 3 चा वर्ग 1 चा वर्ग 0.5 चा वर्ग 0 चा वर्ग 0.5 चा वर्ग 4 चा वर्ग 0.5 चा वर्ग आणि 2 चा वर्ग. इतकं समजलं? त्याच्यानंतर याची करायची टोटल मोनी दिली याची समेशन कॉलम कोणता आहे d स्क्वेअर बरोबर. कारण याची टोटल किती होते? टोटल सांगायला होतं किती होते? फोटो